तुमच्या बाळाचा दिमाग तेज करायचा आहे का? तर ही घरची पॉवर पॅक पेज नक्की ट्राय करा. नमस्कार, मी विद्या. स्वागत आहे तुमचं VRB रेसिपीजमध्ये. आज मी तुम्हाला बाळासाठी एक खूप हेल्दी पेज दाखवणार आहे, जेणे बाळाचं वजन वाढेल आणि बाळाचा दिमाग देखील तेज होईल. चला आता आपण सुरुवात करूयात आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, इथे 2 काजू घेतले आहेत, 2 बदाम घेतले आहेत आणि मी ते 3 खजूर घेतले आहेत. हे आपल्याला छानपैकी धुवून घ्यायचं आहेत. याने काय होतं, त्याच्यावर जी डस्ट बसलेली असेल ती सगळी स्वच्छ धुवून निघेल. आणि 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून ते छान सॉफ्ट होईल आणि आपल्याला वाटायला सोपं जाईल आणि बेबीला देखील हे खायला देखील सोपं जाईल आणि पचेल देखील सोपं राहील. बघा, बदाममध्ये विटॅमिन ई भरपूर असतं, त्याच्यामुळे मेमरी स्ट्रॉंग होते, बाळाचा दिमाग स्ट्रॉंग होतो, ब्रेन सेल्स प्रोटेक्ट करतात आणि लर्निंग पॉवर वाढते, म्हणजे बाळाची शिकण्याची पॉवर वाढते. आणि आपल्याला हे 2 ते 3 तास याला भिजत ठेवायचं आहे. अगदी थोड्या वेळ जरी भिजत ठेवलं तरी चालतं, पण मिक्सरचं भांडं चांगलं पाहिजे, जेणेकरून ते छान बारीक पेस्ट होणार आहे. ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही, ते भिजलेलं पाणी आपल्याला ते घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाटायचं आहे. तोपर्यंत इकडे आपल्याला मखाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत. खूप करपट वगैरे करायचे नाहीत, ते अगोदर असे चिमलेले असतात आणि नंतर आपण भाजले हे क्रिस्पी होतात, तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत स्लो गॅसवरती. काजूमध्ये हेल्दी फॅट्स असतात, ब्रेन ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहेत काजू, त्याच्यामुळे आपल्याला घ्यायचं आहे. नर्वस सिस्टम स्ट्रॉंग करते काजू, त्याच्यामुळे आपल्याला काजू खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर इथे आपले मखाणे पण भाजत आहेत. आणि खजूर आपलं नॅचरल शुगर असल्यामुळे इन्स्टंट बाळाला एनर्जी मिळते. आयर्न ब्रेनला ऑक्सिजन सप्लाय चांगली करते, म्हणून बाळाचा दिमाग तेज होतो आणि बाळाचं याच्यासोबत वजन वाढायला देखील मदत होते. अशा पद्धतीने आपल्याला इथे मखाणे भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त भाजायचे नाहीत, असेच भाजायचे आहेत जसे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अगोदर मी काजू आणि बदामची पेस्ट करून घेतली, कारण की थोडेसे हार्ड होते त्याच्यामुळे. आणि त्यानंतर मखाणे आता आपण टाकून घेऊयात आणि ते वाटून घेऊयात. आणि हे छान असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मखाण्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, ओव्हरऑल ग्रोथ, ब्रेन फंक्शन स्टेबल वाढायला मदत होते, त्यामुळे मखाणे पण गरजेचं आहे. छान इथे वाटून घेतलेलं आहे. आता बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे, कुठलाही भाग जाडसर नको. आणि पाणी ॲड करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तवा गरम झाला की तूप आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये पॅन गरम झालं तर तूप टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जी पेस्ट केली होती, पाणी ॲड केलं होतं, ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात, जेणेकरून ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. डायजेशन इम्प्रूव्ह होतं, त्याच्यामुळे आपल्याला तूप देखील ॲड करायचं आहे. आणि छान याला इथे असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही. आणि याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि तुम्ही जर पहिल्यांदा बाळाला हे देत असाल तर अगदी प्रमाणात 1-2 चमच्याच्या प्रमाणात द्या, कारण प्रत्येक बाळ वेगळं असतं. त्यामुळे अगोदर कुठलाही पदार्थ देताना आपण 1-2 चमचे द्यायला पाहिजे आणि बघायला पाहिजे कुठली ॲलर्जी तर नाही ना. याचे खूप सारे फायदे आहेत. बाळाचं वजन वाढतं, बाळाची इम्युनिटी स्ट्रॉंग होते, हाडं मजबूत होतात आणि एनर्जी भरपूर मिळते आणि चांगली झोप लागते. बाळाच्या आहाराची आपण आत्तापासून काळजी घेतली तर आपल्या बाळाचा दिमाग अगदी तेज होईल. त्यामुळे बाळाला अगदी छान छान असं खायला द्यायचं आहे. छान इथे उकळी आलेली आहे, पाहत असाल छान मस्त इथे शिजलेलं आहे. आणि जर तुमचं बाळ अगदीच लिक्विड टाईपचं खात असेल तर अशा याला तुम्ही गॅस बंद करा. आणि जर घट्टसर खात असेल तर थोडं अजून थांबा. आणि हे थंड झालं अजून घट्ट होतं, त्याच्यामुळे असं काढलं तुम्ही, बाळ लिक्विड खात असेल तर अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. आणि हो, मेन महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो, रोज काय खायला द्यायचं, रोज काय खायला द्यायचं. मी माझ्या बाळाला जे पदार्थ बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते आणि अगदी नवीन नवीन पदार्थ माझ्या बाळाला ट्राय करते. त्यासाठी तुम्हाला प्रश्न पडू नये म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती आणि तुम्हाला टेन्शन येणार नाही की बाळाला काय खायला द्यायचं. एक आई म्हणून माझं रिसर्च खूप असतं आणि माझ्या बाळाला योग्य तेच मी खायला देते. आणि याच्यामध्ये आपण कुठलीही साखर वगैरे ॲड केली नाही, आपण खजूर ॲड केले, नॅचरल गोडवा बाळाला मिळतो आणि बाळ हा पदार्थ आवडीने खातो. आणि अशात नवीन व्हिडिओसाठी आपल्याला कमेंट करा आणि सबस्क्राईब